निवेदन केलं की मला तुमचं दिव्य रूप बघायचं आहे, विश्वरूप बघायचं आहे, आणि जर शक्य असेल तर तुम्ही मला हे दाखवा. सुरुवातीला त्यांनी आपली अशी इच्छा किंवा प्रार्थना व्यक्त केली. भगवंतांनी त्याची इच्छा पूर्ण केली. दिव्य चक्षु त्याला दिलेले आहेत आणि त्याच्याद्वारे तो पाहत आहे की भगवंत सर्व ठिकाणी व्याप्त आहे. एकही जागा उरलेली नाही जिथे देव नाही, एकही देवता उरलेली नाही ज्याच्यामध्ये देव नाही. चंद्र, सूर्य, वरुण, वसु, रुद्र, अर्जुन सगळ्यांचं दर्शन करत आहे आणि सगळे भगवंतामध्ये तो पाहत आहे. म्हणजे भगवंत अधिष्ठान आहे, आश्रय, अधिष्ठान, आधार, आणि हे सगळे त्याच्यामध्ये आश्रित आहे. त्यानंतर अर्जुनाने भगवंताचं असं भयानक रूप आहे. कालोस्मी, मी काल आहे, माझ्यामध्ये सगळं काही लीन होत आहे, भगवंत असं दाखवत आहे. याचा अर्थ आहे की भगवंतापासूनच सृष्टी होते आणि तिथेच लय पावते. उपादान कारण भगवंतच आहे. उपादान कारणाचं लक्षण असतं जिथून कार्याची उत्पत्ती होते तिथेच लीन होते. माती हे घटाचं उपादान कारण आहे, तिथूनच अभिव्यक्ती, प्रकटीकरण आणि तिथेच होते. तर भगवंतांनी सांगितलं की हे सगळी देवता इतर कुठे लीन होणार नाही, हे सगळे माझ्यामध्येच आहे. आणि एवढंच काय, हे जे तू पाहत आहे, द्रोण, भीष्म, जयद्रथ, दुर्योधन, हे सगळे सुद्धा माझ्यामध्येच येतील. हे जणू मेलेलेच आहे ना. मागचा श्लोक म्हणतो तू फक्त निमित्त हो, मी त्यांना ठार मारलेला आहे. द्रोणं च भीष्मं च जयद्रथं च तथा अन्यानपि योधया मया हताम्. माझ्याद्वारेच हे सगळे मेलेले आहे किंवा मरतील. म्हणजे आधीच दाखवून दिलं की तू फक्त एक निमित्त आहे, तू मारला असं ते अभिमान करू नको, तुझ्याच्याने हे होणार नाही. मीच अंतिम सत्य आहे. आता अर्जुनाने सगळं हे जे भयानक रूप पाहिलं तर तो खूपच घाबरला. आणि नमस्कृत्वा भूय एवाह कृष्णं सगद्गदं भीत भीत प्रणम्य. 35. नमस्कार करतोय भीत भीत. आणखी आता एवढं सगळं पाहिल्यावर आता अर्जुनाची प्रतिक्रिया, हा मला काय समजलंय हे सगळं पाहून, तुमच्याबद्दल आता माझी समजूत, काय समज, अंडरस्टँडिंग, ते तो इथे म्हणत आहे या 36व्या श्लोकात. अर्जुन उवाच, तो म्हणतो स्थाने ऋषिकेश तव प्रतीत्या. इथे 36व्या श्लोकात अर्जुनाने भगवंताचं संबोधन काय दिलं, ऋषिकेश,
ऋषिकेश बरं काय, ऋषिकेश नाही. हरिद्वारच्या जवळ ते काय ऋषीचा आहे, ऋषिकेश. ऋषिकेशचा अर्थ आपण अनेक वेळा पाहिला आहे. ऋषिकाणाम ईशः, इंद्रियाणाम ईशः, इंद्रियांचा जो स्वामी आहे त्याला म्हणतात ऋषिकेश. इंद्रियांना जो शक्ती देणारा आहे, इंद्रियांच्या मागे जे चैतन्य आहे. इथे अर्जुन काय म्हणतोय की पहा, तुम्ही जरी मागे आहे या इंद्रियांच्या पाठीमागे, पण बाहेर सुद्धा तुम्हीच आहात. अगदी असंच त्या बाळ ध्रुवाने सुद्धा म्हटलं, यो अंतःप्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्ता. ज्यांना मी माझ्या डोळ्यासमोर पाहत आहे तोच माझ्या मन बुद्धी इंद्रियांच्या पाठीमागे आहे. तर हे म्हणजे इथे अर्थ असा आहे की चैतन्य किंवा शक्ती, चला म्हणा, 2-4 प्रकारच्या नाही, एकच आहे. आतमध्ये ती शक्ती बाहेर येते. जेव्हा प्रल्हादाला विचारलं हिरण्यकश्यपूने की कोणाच्या शक्तीने तू परत परत वाचत आहे, मरत नाहीये, आणि ज्याच्या शक्तीने तुम्ही लोकांवर अत्याचार करता, ज्या शक्तीने, ती शक्ती माझ्यामध्ये काम करत आहे, वाचत आहे. शक्तीमध्ये काही फरक नाही. आणविक शक्ती असते ना, अणुची शक्ती. आता त्या शक्तीने तुम्ही वीज निर्मिती करू शकता किंवा आक्रमण बॉम्ब करू शकता. सुरू आहे सध्या खूप. एकमेकाला धमकी देत आहे, जास्त करू नका, आमच्याकडे अनुभव. तर त्या बॉम्बमध्ये ती शक्ती, विच कॅन डिस्ट्रॉय अँड विच कॅन क्रिएट इलेक्ट्रिसिटी, दोन्ही काम. तर हे ऋषिकेश स्थाने. आता देवाला फार छान एक शब्द आहे, म्हणजे देवाचं वर्णन करताना तो म्हणत आहे स्थाने. स्थानेचा इथे अर्थ युक्तम, योग्य. म्हणजे देवा, तुझ्याबद्दल मी 3 गोष्टी इथे सांगणार आहे आणि ते 3ही योग्य आहे. अच्छा, इथे देवाबद्दल एक तर हे झालं युक्तम असं म्हणतो, किंवा दुसरा एक इथे अर्थ असा आहे स्थानेचा की इथे जे काही होत आहे ना ते योग्यच आहे. या जगामध्ये जे काही आहे योग्यच आहे, असा एक अर्थ आहे. पण आपला आधी दुसरा अर्थ, युक्तम, योग्य आहे. म्हणजे काय योग्य आहे, तर म्हणजे जगत तव प्रकीर्त्या प्रहर्षती. आणि जग प्रसन्न होत आहे. प्रहर्षती म्हणजे प्रसन्न होत आहे, खूप प्रसन्न होत आहे. आता जग म्हणजे जगाचे लोक प्रसन्न होत आहे. आणखी तुमच्यामध्ये काय होत आहे, अनुरज्यते, तुमच्याशी प्रेम करत आहे, तुमची भक्ती करत आहे. त्यामुळे हे एकदम बरोबर आहे. तुमचा स्वभाव, तुमचा प्रभाव, तुमचं महात्म्य, तुमचा महिमा असा आहे की तुम्हाला पाहून कोणी सुद्धा काय आनंदित होईलच. कृष्णाचा अर्थच काय असतो, कर्षणात कृष्ण, आनंद. गुरुजी म्हणतात कृष्ण म्हणजे आनंद की चलती फिरती मूर्ती. आनंदच फिरत. कोणी कोणी असे क्रोध मूर्ती,
त्याला पाहून आपण घाबरतो. अरे परशुरामाने ज्या त्या सीता स्वयंवरा त्या सभेमध्ये प्रवेश केला तेव्हा सगळे लोक न विचारता आपलं वडिलांसकट नाव सांगू लागले. असं ते वडिलां सगळे लपू लागले. बापरे, याची जर नजर सुद्धा पडली तर म्हणजे जर प्रेमाने सुद्धा जर बघितलं तर वाटेल की काय क्रोध. दुर्वासा ऋषींचं असं वर्णन आहे. पार्वतीने जेव्हा तपश्चर्या केली तेव्हा वर्णन आहे मूर्तिमंत तपस्या जैसे. मी सांगितलेलं आहे भगवान शंकर बसले आहे समाधीमध्ये तर असं वाटतं शांत रसच एक आकार घेऊन बसला. धरेव शांत रस जैसे असं वर्णन. म्हणजे जी भावना आपल्यामध्ये जिचं प्रमाण खूप असतं आणि पूर्ण शरीरामध्ये व्याप्त असते तो त्याला म्हणतो की ही याची मूर्ती आहे. मातीची मूर्ती, लाकडाची मूर्ती, म्हणजे लाकूड व्याप्त आहे, माती व्याप्त आहे. आता रामाला काय म्हटलेलं आहे? रामो विग्रहवान धर्ममूर्ती, धर्माची मूर्ती. धर्मच जणू काही एका रूपामध्ये दिसत आहे. तर कृष्ण म्हणजे कोण? म्हणजे आनंद. तर जगत प्रहर्षती अनुरज्यते च. आता कोण लोक तुम्हाला पाहून हर्षित होतात, प्रसन्न होतात? हे आहे ना, जे भक्त आहे तेच. भगवंताशी प्रेम करणारे लोक तर काय आनंदित होतात, पण जे द्वेष करणारे लोक आहेत त्यांना जर राग येतो. तर आता इथे पहा 3 प्रकारचे जे लोक आहेत त्यांचं वर्णन आहे. जगत प्रहर्षती. तर इथे शंकराचार्य म्हणतात इथे त्वं माहात्म्य कीर्तनेन श्रुतेन हे ऋषिकेश यत् जगत प्रहर्षम उपेती. शंकराचार्यांनी खूपच छान भाष्य केलं. म्हणजे तुमचा महिमा ऐकून तुमचं काय करतात? कीर्तन करतात, गान भजन, आणि ते आनंदित होऊन नाचू लागतात. नामदेव कीर्तन करी प्रेम भर नाच पांडुरंग. नामदेवानी असं कीर्तन करीत पांडुरंग सुद्धा नाचू लागला. तर अशी भक्ती ज्यांच्यामध्ये आहे ते तर तुमच्याशी प्रेम करतात. आणखीन लोकांना तुमच्यामुळे सुख मिळतं, तुम्ही सुखाचं कारण होता. सुखस्य कारणं किम म्हणजे परमात्मा. जर परिस्थिती सुखद असेल, सगळं काही चांगलं असेल, तर ते भक्त म्हणतात तुम्हीच या परिस्थितीच्या रूपात आलेला आहात. लक्षात घ्या, परिस्थितीला नाही बघत ते, परिस्थितीमध्ये देवाला असं आहे. तर देव त्यांच्या बुद्धीमध्ये बसलेला आहे आणि आपल्या मनामध्ये बुद्धीमध्ये जो बसलेला असतो तो बाहेरच असतो. भक्तांच्या तोंडून लगेच निघतं देवाची कृपा आहे, हे चांगलं झालं, देवाची कृपा. लगेच देवाचीच आठवण त्यांना येत असते. अच्छा, जो अहंकारी माणूस असतो त्याला आपल्या कर्तृत्व मी केलंय म्हणून. तर इथे म्हणतात, अर्जुन इथे म्हणत आहे की जर भक्त लोक तुमच्याकडे बघून तुमच्याबद्दल ऐकून जर प्रसन्न होत आहे तर हे योग्य आहे. स्थाने ते होतीलच, कारण त्यांना सतत जाणीव झालेली आहे की तुमच्याशिवाय इथे कोणी नाही, तुम्हीच मला सुख देत आहे. माझ्यामध्ये काय शक्ती आहे, मी काय सुख मिळवेन. तर अनुरज्यते. अच्छा, दुसरं इथे म्हणतात रक्षांसी भीतानि दिशो द्रवंती.
हे सुद्धा योग्य आहे. म्हणजे काय तर दुसरे लोक या जगामध्ये आहे त्यांना म्हणतात राक्षस. रक्षांसी म्हणजे काय? राक्षस. अनेक वचन आहे हा. रक्षांसी, रक्ष, रक्षसी, रक्षांसी असा तो शब्द चालतो. संस्कृतमध्ये शब्द सुद्धा चालतात. तर रक्षांसी, राम शब्द चालवून दाखवा असं म्हणतात, हिंदीमध्ये तर म्हणतात. तर म्हणे अनेक राक्षस हे अनेक वचन. हे जेव्हा तुम्हाला पाहतात किंवा तुमच्याबद्दल ऐकतात तर यांची प्रतिक्रिया काय आहे? तर म्हणे दिशो द्रवंती, सगळ्या दिशांमध्ये पळत सुटतात. पलायंती, धावंती. द्रवंती म्हणजे काय? धावंती. शंकराचार्यांनी इथे गच्छंती अर्थ दिलेला आहे. गच्छंती हा थोडा जरा सौम्य शब्द आहे, पण खरा अर्थ काय घ्यायचा? धावंती, पळतात. पलायंती. कुठे पळतात? तर म्हणजे उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम इकडे तिकडे पळत होतात, जी दिशा त्यांना दिसते. अच्छा, म्हणे कशामुळे पळतात? भीतानी, घाबरून, भीतीपोटी. इतके ते घाबरतात की एका ठिकाणी स्वस्थ बसू नाही शकत. आणि कृष्ण येत आहे, पळा. रामाचं वर्णन ऐकून सगळे राक्षस इकडे तिकडे. आता पहा, एकच देव आहे, एकाला आनंद देत आहे आणि तोच देव काय? दुसऱ्याला भय देत आहे. भयाचं कारण सुद्धा देव आणि प्रेमाचं कारण सुद्धा देव. तर याच्यामध्ये देव कारण आहे की मी कारण आहे? मी कारण आहे. माझ्या अपेक्षेने इट इज रिलेटेड टू मी, इन रिलेशन विथ मी. म्हणजे जर मी सत्कर्म केले असतील, धार्मिक असेल, सात्विक असेल, तर मला देवाच्या गोष्टी ऐकून खूप आनंद होतो. म्हणजे देव जसा तसाच आहे, आपण कसे आहोत त्याच्यावर. आता दुष्कर्म करणारे लोक, दुष्ट लोक. आता याचं उदाहरण म्हणजे आधी बहुतेक मी दिलं असेल. पोलीस आहे, पोलीस. पोलीस भय देणार आहे की रक्षण करणार आहे? हा, आता हे आपल्यावर. जर काही गडबड केलं, पळा पळा तो येत नाही, तर बरं झालं इथे पोलीस आहे. एकच पोलीस दोन्ही काम करतात. म्हणतात ना, असं पोलीस आहे किंवा जे दुष्कर्म ज्यांनी केलेले, मग त्याला तर काय भयच उत्पन्न होईल. भय एक वृत्ती आहे. भय वृत्ती म्हणजे काय? अनिष्ट होण्याची शंका जेव्हा येते ना, की माझं अनिष्ट होईल, तेव्हा काय झालं? भीती. तर भीतानी रक्षांसी दिशो द्रवंती, इकडे तिकडे पडतात. आता हे जे समाजामध्ये आता राक्षस म्हणजे आधीचे राक्षस तर आता नाही, पण राक्षस वृत्तीचे लोक आहेत. त्यांना वेगवेगळे नाव देतात. इंग्लिशमध्ये डॉन म्हणतात, भाई, दादा असे दादागिरी. तर हे लोक जे आहे रात्री नीट झोपून नाही शकत, 10 जागा बदलतात. नाही, लहान असेल तर एका गावामधून इकडे तिकडे, मोठा असेल तर या देशाहून त्या देशाहून जातो. इंटरनॅशनल ख्यातीचा जर असेल, कराची मधून लाहोर, लाहोर मधून कराची आहे, पळत आहे.
तर आता अमेरिकेने ज्याला मारलं कोण? ओसामा बिन, तो कुठे लपून पाहतो? तर याला म्हणतात द्रवंती गच्छन्ती. तर त्यांचंच मन त्यांना स्वस्थ बसू दे. स्वप्नामध्ये सुद्धा तेच पाहतात की आमच्या पाठीमागे कोणी पोलीस आहे, इन्स्पेक्टर आहे. तर रक्षांसी भीतानि दिशो द्रवंती, हे दुसरं झालं. अच्छा, तिसरे लोक काय? सर्वे नमस्यन्ति च सिद्ध संघा, जे सिद्ध लोक आहेत. आता इथे सिद्ध शब्दाचा अर्थ सिद्ध सुद्धा, आणखी साधक सुद्धा. अनेक ठिकाणी सिद्ध शब्दाचा अर्थ साधकही होतो. हे पहा, साधकच भविष्यामध्ये काय होतो? सिद्ध. याला काय आपण म्हणतो? भविष्य वृत्ती. तर जे सिद्ध झालेले आहेत, आणखीन त्यांचा समुदाय, संघ म्हणजे काय? समुदाय. शंकराचार्य जे म्हणतात सिद्धानाम समुदाय. कपिलादीनाम, कपिलादी हे सगळे सिद्ध लोक आहेत. कपिल आहे, वामदेव ऋषी आहे, शुकदेव ऋषी, शुकदेव मुनी आहे, वसिष्ठ आहे. हे सगळे कसे आहेत? सिद्ध. त्यामुळे सिद्ध लोक काय करतात? तुम्हाला पाहून नमस्कुर्वन्ती, नमस्कार, समर्पण करतात. त्यांना वाटतं की ही तशी जागा आहे जिथे मी सगळं काही वाहून दिलं पाहिजे, समर्पित केलं पाहिजे. हे पहा, सगळ्यांना समर्पित करण्याची इच्छा आहे, कारण त्याच्यामध्ये सुख आहे. म्हणजे आपण समर्पित करतो तेव्हा सुख मिळतं. पण कोणाच्या चरणी समर्पण करायचं? तुळशीदासांनी सांगितलं की दोनच लोक आहेत, म्हणे देव आणखी देवाचे भक्त, देव आणि देवाचे सेवक. यांनाच नमस्कार केला पाहिजे, यांचे पाय धरले पाहिजे, यांची शरणागती पत्करली पाहिजे. तर सर्वे नमस्यन्ति, नमन करतात. नमन म्हणजे काय? माझं नाही, सगळं तुझं आहे. न मम. नमन शब्द चांगला आहे. माझं मन माझ्याकडे नाही, आता मी तुम्हाला देतो. न मन. आणि नमन म्हणजे काय? मी नम्र होतो. नम शब्दाचं नम्र, विनम्रता. तर जे लोक साधना करत आहेत, सात्विक आहे, त्यांना वाटतं बस तूच करता आणि करविता. ते स्वतःवर ओझं असं वाहत नाही. म्हणजे ओझं ते देवाच्या चरणी. तुझ्यामुळेच मी करत आहे, तुझ्यामुळेच मिळत आहे. जे काही संयोग होत आहे, जे काही मला मिळत आहे, त्याचं क्रेडिट मी तुला देतो. श्रेय. ते मी भजन म्हणतो ना हिंदीमध्ये, मेरा आप की कृपा से सब काम हो रहा है, करते हो तुम कन्हैया, मेरा नाम हो रहा है. करणारा तू आहे, पण सगळं यांनी केलंय. करता नहीं मैं कुछ भी, मेरा नाम. पतवार के बिना ही मेरी नाव चल रही है. पतवार म्हणजे काय? वल्लव. वल्लव रे, वल्लव पतवार. आणि त्याच्याशिवाय माझी होडी चालत नाही. आणि मंजिल भी मिल रही है, आणि मी माझ्या गंतव्यापर्यंत पोहोचतही. हे सगळं कसं होत आहे? लोकांना आश्चर्य होत. तर ज्याला सतत ही जाणीव आहे, जेथे जातो तेथे तू माझ्या साथ, म्हणून ते नमस्कार करतात. सर्वे नमस्यन्ति.
पहा, समर्पणाचं हेतू सुद्धा हेतू म्हणजे कारण तुम्ही त्याला एवढा भरोसा दिला आहे, त्याची एवढी मदत केली की त्यांना नमस्कार करण्यामध्ये आनंद होत आहे. हे पहा, एक इंग्रजीमध्ये एक वाक्य आहे ना, कमांड इज नेव्हर डिमांडेड, रिस्पेक्ट इज नेव्हर डिमांडेड. आदर जो आहे तो तुम्ही डिमांड नाही करू शकत. रिस्पेक्ट इज नेव्हर डिमांडेड, इज कमांडेड असं आहे. आदर तुम्हाला मिळतो जेव्हा तुमच्यामध्ये योग्यता असते. असं आहे. असं नाही की आता तुम्ही मला नमस्कार करा, मी आलो की एक माळ ठेवा नेहमी, असं नाही. लोकांच्या मनामध्येच ती भावना उत्पन्न होते. तर देवाचा महिमा बघून स्वतःच ते काय करतात, नमस्कार. हे पण मी अनेक वेळा उदाहरण दिलंय तुम्हाला. लोकांच्या घरी जेव्हा आपण जातो आम्ही, तेव्हा त्या मुलांना महिमा माहीत नसतो, मग त्यांना नमस्कार करतो. ते न नमस्कार म्हणजे यांना काय नमस्कार, दाढी वाढलेली, लाल कपडे घातलेले, याच्यात एका मुलाने सांगितलं एका मुलीने की तुम्ही मॅचिंगचे कपडे घालता, वर खाली एकच करायचं. त्यांचं ऑब्झर्वेशन. आणि म्हणजे तुमच्याकडे एकच म्हणजे जोड आहे का, रोज एकच वन सेट ऑफ. यांच्यामध्ये काही महिमा नाही, यांना काय नमस्कार करा. जोपर्यंत महिमा महात्म्य जाणत नाही तोपर्यंत न नमस्कार. तर सर्वे सिद्ध संगा, म्हणून पाहिजे नमस्कार करणारे कोण आहे, सिद्ध संगा, न तो दुष्ट संगा. तर एकच विषय आहे, एकच व्यक्ती आहे, पण त्याचा 3 प्रभाव. किती छान श्लोक आहे. तुम्हीच भीतीचे कारण आणि तुम्हीच प्रीतीचे कारण. प्रीती, भीती, आणखीन श्रद्धा सुद्धा तुमच्यामध्ये होऊ शकते जर आम्ही बदल केला आपल्यामध्ये. आहे ना, आपण जसं जसं बदलत जातो तशी तशी श्रद्धा वाढत जाते की नाही. आता देव तर तसाच आहे, पण आपल्यामध्ये बदल होत जातो. मी ते गुरुदेवांचं उदाहरण दिलेलं आहे तुम्हाला आधी. एक आधी आमच्या स्वामिनी होत्या, त्यांनी कोर्स जॉईन केलेला नव्हता, म्हणजे साधारण त्यांनी गुरुदेवांचं प्रवचन ऐकलं, एकदम त्या प्रभावित झाल्या. आणि मग त्यांनी परत ऐकलं, कोर्स जॉईन केला आणखी, किंवा त्या शहरामध्ये 2 वर्षांतर परत गुरुदेव केले. आता तेवढ्या कालावधीमध्ये त्यांनी खूप आपल्यामध्ये इम्प्रूव्हमेंट केलं. आता त्या काय म्हणाल्या प्रवचन ऐकल्यानंतर, गुरुदेव हॅज इम्प्रूव्ड ए लॉट. मागे ऐकलं याच्यापेक्षा यावेळेस खूपच बदल इकडे झाला. त्यांना असं होतं. जेव्हा आपल्याला जास्त समजू लागतं तेव्हा स्वामी आज छान झालं. म्हणजे आपल्यामध्ये जेव्हा मन आपलं चांगलं असतं, तर श्रद्धेचं स्थान म्हणजे तुम्ही जा. तुमच्यामध्ये श्रद्धा आमची वाढत जाते. तर एक देव आहे, पण अपेक्षेप्रमाणे. म्हणून यालाच रामायणात म्हटलेलं आहे, जाकी रही भावना जैसी प्रभू मूरत देखई तीन तैसी. हे मी तुम्हाला सांगितलंय. जेव्हा ते सीता स्वयंवर तो प्रसंग आहे, रामाने प्रवेश केला, सगळ्यांनी वेगवेगळ्या दृष्टीने पाहिलं. अगदी हेच वर्णन आहे, सगळ्यांवर प्रभाव वेगवेगळा. तिथे जे दुष्ट लोक होते ते घाबरले. आता देव काही नुसते बसले आहे, पण त्यांना असं वाटलं साक्षात
काळ बसला आहे. योगी लोकांना वाटलं हे परमतत्व आहे, भक्त लोकांना वाटलं आमचे आराध्य इष्ट बसले आहे. मोठे जे लोक आहेत त्यांना भगवंत कसे वाटले म्हणे आमच्या मुलाप्रमाणे, इतकी आपुलकी त्याची. असं खूपच छान वाटलं. विद्वान लोकांना ते ज्ञानीच्या रूपात दिसले. तर जर हे असं होत आहे तर अर्जुन काय म्हणत आहे, स्थाने हे योग्यच आहे. तुमचं व्यक्तिमत्व कसं आहे, वेगवेगळे काय बाजू आहे तुमच्या व्यक्तिमत्वात, फेसेट्स त्याला म्हणतात. इकडून बघितलं तर असं, तिकडून बघितलं तसं. स्थाने ऋषिकेश तव प्रकीर्त्या जगत प्ररश्यत धनुरज्यते च. एक तर असा अर्थ आहे. दुसरा असा आहे की स्थाने म्हणजे सगळं काही योग्य आहे असा एक अर्थ आहे. एक तर आता मी देवाबद्दल सांगितलं, पण या जगामध्ये जे जे काही तुम्हाला दिसत आहे ते सगळं योग्य आहे. सूर्य एकदम म्हणजे योग्य ठिकाणीच भगवंतानी त्याला स्थित केलेलं आहे. चंद्राला अगदी योग्यच बनवलं आहे. पृथ्वीला जसं बनायला पाहिजे तसंच बनली. नदीला जसं व्हायला पाहिजे त्याचप्रमाणे ती वाहत आहे. इंग्रजीमध्ये एक शब्द आहे, एव्हरीथिंग इज एट इट्स प्लेस, आहे की नाही. जेव्हा सगळं काही व्यवस्थित असतं तर जिथे जी वस्तू असायला पाहिजे तिथे, जिथे जी घटना घडायला पाहिजे तसंच आहे, योग्यच आहे. आता एवढं प्रदूषण होत आहे त्याच्यामुळे लोक आजारी होत आहे, योग्य आहे. प्रदूषण आहे, गरमी वाढत आहे तर इतके प्रॉब्लेम्स होणार आहे, योग्यच आहे. म्हणजे हा जो शब्द आहे ना असा इतका छान आहे. स्थाने म्हटलं की मन आपलं एकदम तक्रार जे करत आहे ना ते सगळं शांत होतं. माझ्याबरोबर का झालं, मलाच का झालं, त्याला का नाही झालं, म्हणजे स्थाने फार आहे. सगळ्याचं उत्तर स्थान आहे. तसं हे जरा पचवणं कठीण आहे, पण आता इथे उचितच आहे. तर एक तर देवा तुमच्याबद्दल लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया आहेत त्या बरोबरच आहे. आता चोरांना घाबरलंच पाहिजे की पोलिसाला बघ, घाबरून बदल केला पाहिजे जर त्याला घाबरायचं असेल तर पुढे, की मला एवढी शिक्षा मिळेल. तर असं इथे अर्जुनाची ही प्रतिक्रिया आहे पूर्ण सगळं पाहिलं. आणखीन आता तो म्हणतो पुढे, हे जे तीन हेतू, तीन कारण सांगितले ना, प्रेमाचे, भयाचे, आणखीन समर्पणाचे, तिन्हीचे कारण तुम्ही आहात. हे एकदम योग्य आहे, स्वाभाविक आहे, असं झालंच पाहिजे. आणि पुढे म्हणतो की तुम्हाला पाहून जर कोणी लोक नमस्कार करत आहे किंवा भक्ती करत आहे तर तसं त्यांनी केलंच पाहिजे. जर त्यांनी ते तसं नाही केलं तर आश्चर्य. कस्माच्च तेन नमेरन् महात्मन् गरीयसे ब्रह्मणोऽप्यादिकर्त्रे अनन्तदेवेश जगन्निवास त्वमक्षरं सदसत्तत्परं यत् कस्माच्च तेन नमेरन् महात्मन् त्वमक्षरं सदसत्तत्परं यत्. इथे म्हणतात कस्माच्च, हे इथे पहा
देवाला संबोधन काय दिलं? महात्मन, देवाचं नाव आहे हे महात्मा. महात्मन संबोधन आहे. म्हणजे साधू संतांनाच महात्मा म्हणत नाही, तर देवाला सुद्धा महात्मा म्हणतात. महात्मा शब्दाचा अर्थ काय सांगितला आहे मी आधी? म्हणजे स्वामी तुम्ही जास्त आता विचारू नका, 18 दिवस झाले आहे, 1 महिना रोज झाला. आमची स्मरणशक्ती एवढी नाही आहे. हे सुद्धा स्थान आहे, उचितच आहे. आता प्रपंचाच्या एवढ्या सगळ्या गोंधळामध्ये कुठे आम्ही हे बरोबर आहे. म्हणून म्हटलं ना, हे खूप चांगला शब्द आहे, योग्य आहे. तर महात्मा शब्दाचा अर्थ मी सांगितला होता, ज्याचं चित्त व्यापक आहे, अक्षुद्र चित्त. आणि क्षुद्र म्हणजे लहान अंतःकरण नाही, संकुचित मन नाही, त्याला म्हणतात महात्मा. महान आत्मा अंतःकरण यस्य स महात्मा. इथे आत्मा शब्दाचा अर्थ अंतःकरण, मन. कारण आत्मा सगळ्यांतच महान आहे, आणि आत्मा एकच असतो, आत्म्यामध्ये अनेक वचन नसतात. तर आत्मा शब्दाचा अनेक वेळा अर्थ अंतःकरण आहे, कुठे कुठे शरीर आहे. तर ज्याचं मन व्यापक आहे, आता भगवंतापेक्षा अजून व्यापक काय आहे? तर म्हणून हे महात्मन अर्जुनाने असं नवीन संबोधन म्हणे. कस्माच्च ते न नमेरन. न नमेरन म्हणजे तुम्हाला नमस्कार का नाही करणार? तुम्हाला नमस्कार केलाच पाहिजे. जर नाही करत आहे तर मला आश्चर्य वाटत आहे. अच्छा, काही लोक नाही करत, मग तर म्हणे ते का नाही करत आहे याचं कारण समजा. त्यांना तुमचा महिमा माहीत नाही. महिमा माहीत नसल्यामुळे ते नमस्कार करतात. जर महिमा माहीत झाला तर सहजच काय होईल? नमन होईल. आपण जेव्हा एका महापुरुषाबद्दल ऐकतो किंवा मनातल्या मनातच आपण आपल्या मनामध्ये भाव येतो की जर समोर असता तर मी त्याला नमस्कार केला असता, लोटा म्हणत. एक अपराध असा म्हटलेला आहे शंकराचार्यांनी की महिमा माहीत असून सुद्धा जर मी त्याला नमस्कार नाही केला तर हा फार मोठा पाप आहे. आणि दुसरं, ज्याच्यामध्ये काही गुण नाहीये आणि मी जर नमस्कार करत आहे हाही अपराध आहे. हा 2 प्रकारचे अपराध आहे. जाणून तुम्ही जर नमस्कार केला नाही तर अपराध आहे, आणि जो नमस्कार योग्य नाहीये आहे असे अनेक लोक जगामध्ये. पण आता लोक त्यांच्यासमोर सॅल्यूट करतात, नमस्कार करावा, काम करायचं तर म्हणे अपराध आहे. तर कस्मात ते का तुम्हाला नमस्कार करणार आहे? म्हणजे इथे असं म्हटलेलं आहे की मनाचा हा एक स्वभाव आहे. लक्ष द्या, मनाचा जो व्यवहार होत असतो ना त्याचा एक नियम आहे. मनामध्ये जेवढ्या ज्या वृत्ती येत आहे त्या वृत्तींचा एक नियम आहे. म्हणजे असं राग येण्याची वृत्ती एका नियमाप्रमाणेच ती वृत्ती आहे. काय नियम आहे? त्यामुळे आपल्या काही इच्छा आहे आणि त्या इच्छा जर कोणी पूर्ण करू देत नाही, अडथळे उत्पन्न करत आहे, प्रतिबंध उत्पन्न करत आहे शंकराचार्य, तर मग राग येईल की नाही? आता जरी मी म्हणत आहे की मी राग केला, पण खरं म्हणजे काय झालं ते नियमामुळे तुम्ही राग केला. कामात क्रोधोभी जायते हा नियम आहे. असे काही निमित्त उपस्थित झाले समोर की त्याच्यामुळे तुम्हाला राग येईलच.
इच्छा तुमची जर त्या वस्तू व्यक्तीला प्राप्त करण्याची आहे, पण असं काही निमित्त उत्पन्न झालं की ती इच्छा पूर्ण होत नाही. आता लहान पोरांना आईवर राग येतो जर ती आई खेळू नाही देते. निमित्त काय झालं? अच्छा, याचं उलट करून बघा. जो तुमची इच्छा पूर्ण करत आहे त्याच्यावर राग कधी आलाय का कोणाला? राग नाही, उलट अधिक जास्त प्रेम. लोभ केव्हा येतो? लोभ. मनाचं जरा विश्लेषण केलं पाहिजे, विचार केला पाहिजे. लोभ केव्हा येतो तर म्हणे जेव्हा आपल्याला त्या वस्तूमध्ये सुख प्राप्त मिळतं, दिसतं आणि अजून अजून प्राप्त करण्याची इच्छा होते, त्याला म्हणतात ना लोभ. जिमी प्रति लाभ लोभ अधिक आहे. लाभ मला दिसतो, जिथे लाभ दिसतो तिथे लोभ. लाभ आणि लोभ हे दोन्ही बरोबर जातात. ज्याच्यामुळे हानी होते त्याचा आजपर्यंत कोणाला लाभ लोभ झालाय नाही. क्षमा. क्षमा आपण केव्हा करतो? जेव्हा त्याने काही चूक केली आणि तो आपल्या अगदी चरणी येऊन काय विनंती करत आहे, माझी चूक झाली, स्वीकार करत आहे, तर मग क्षमा होती. त्याने जर नाही केलं तर तो रागच आहे. ईर्ष्या. ईर्ष्या केव्हा येते? फार सुंदर आहे याचं. माझ्याकडे एक पुस्तक आहे, त्याच्यामध्ये एक एक वृत्तीवर अशी 10-10 पानं लिहिलेली आहे. 10 का 20-20 पानं आहे. डॉक्टर रामचंद्र शुक्ल चिंतामणी असं त्या पुस्तकाचं. ईर्ष्या केव्हा येते? जेव्हा माझ्यापेक्षा दुसरी जी व्यक्ती ती पुढे जात आहे. अच्छा, इथे एक आणखी महत्वाचा मुद्दा म्हणजे ईर्ष्या नेहमी आपल्याच क्षेत्रामधील ती व्यक्ती आहे ना त्याच्याबद्दलच होती. एक भिकारीला दुसऱ्या भिकारीची ईर्ष्या, त्याला 10 रुपये जास्त मिळाले, मला कमी मिळाले. त्या भिकारीला टाटा, अंबानी आणि काय बिर्ला त्याच्याबद्दल ईर्ष्या मुलीच होणार. तिला माहीतच नसेल होते की जगामध्ये, पण त्या लोकांची अफसामध्ये एक इंजिनियर दुसऱ्या इंजिनियर, एक डॉक्टर दुसरा डॉक्टर, एक वकील दुसरा. सेम एरिया ऑफ वर्क जर असेल तर डेफिनेटली एनवी किंवा जेलसी त्याला म्हणतात. आता हा नियम आहे, हे मी काय सगळं सांगते, नियम आहे मनाचा. दुसऱ्या व्यक्तीचे नियम. तर हा सुद्धा एक नियम आहे की जर महिमा आपल्याला दिसला तर लगेच नमस्कार करण्याची इच्छा. इट इज अकॉर्डिंग टू लॉ, रूल. तर तेच इथे अर्जुन म्हणत आहे की तुम्हाला बघितल्यावर, तुमचं सगळं ऐकल्यावर लोकांच्या मनामध्ये जर भक्ती येत असेल तर असं व्हायलाच पाहिजे. जर ते भक्ती करत नसतील तर त्यांनी नीट ऐकलं नाही, नीट समजलं. कसं आणि तुम्ही कसे आहात? गरीयसे ब्रह्मणो अपि आदिकर्ते. गरीयसे. गरीयसे म्हणजे सर्वाहून श्रेष्ठ. गरीयसे म्हणजे तुम्ही एक असं तुमची गरिमा आहे. एक शब्द असतो गरिमा, म्हणजे असं डौलदार व्यक्तित्व, एक आकर्षक व्यक्तित्व. इंग्लिशमध्ये एक शब्द आहे ग्रेसफुल. ग्रेसफुलचं काय वेगळं मराठी काय? रुबाबदार. हां, त्यांच्या उठण्यामध्ये, चालण्यामध्ये, बोलण्यामध्ये ग्रेस आहे. ढोलदार. तर म्हणे तुमचं हे सगळं काही असं आहे, गरी असे असा करताय. गुरुतरा एकतः, सगळ्यामध्ये तुम्ही श्रेष्ठ आहात. हे पहा, गुरु पासूनच गरी असे शब्द वगैरे आहे. गुरुपासूनच
गरिमा, अणिमा लघिमा गरिमा, मोठं होणं, महान होणं. लघिमा लघु शब्दापासून छोटं. तर तुम्ही महान लोकांपेक्षा सुद्धा महान, महतो महीयान. तर गरी असे. आणि तुमची महानता काय आहे म्हणे, तुम्ही ब्रह्मदेवापेक्षा सुद्धा महान आहे. का तर म्हणे ब्रह्मणो अपि आदि कर्त्रे. या ब्रह्मदेवाच्या आधी तुम्ही आहात. म्हणजे म्हणतात ब्रह्मण हिरण्यगर्भस्य अपि आदिकर्ता कारणम अतः तस्मात् आदिकर्त्रे. ब्रह्मदेवाचं एक नाव हिरण्यगर्भ सुद्धा आहे. आता हिरण्यगर्भ असा शब्द आहे, जेव्हा सृष्टी व्यक्त होते ना तेव्हा आहे ईश्वर. मग तो ईश्वर जेव्हा व्यक्त होऊ लागतो तर त्याला म्हणतात हिरण्यगर्भ. आणि मग म्हणजे सूक्ष्म रूपात जेव्हा तो देव प्रकट होतो त्याला हिरण्यगर्भ असं म्हणतात. आता ब्रह्मदेव, ब्रह्मदेवाला हिरण्यगर्भ. आणि ब्रह्मदेवापासून हे सगळं जग आहे. मग त्याला आपण म्हणतो विराट. तर विराट कुठून उत्पन्न झालं तर म्हणजे हिरण्यगर्भापासून. हिरण्यगर्भ कुठून आलं तर म्हणजे ईश्वरापासून. असं हे टप्पे आहे. तर ईश्वराचेच जणू काही हे 3 नावं आहेत, फक्त अभिव्यक्त. ईश्वराने पूर्ण जगाला आपल्यामध्ये सामावून घेतला प्रलयाच्या वेळेस. जेव्हा तो व्यक्त होण्यास तयार होतो तेच समजा तुम्ही ब्रह्मदेव आहे, तोच ब्रह्मदेव. तर त्याच्या आधी तुम्ही आहे, त्याचे सुद्धा करता कारण आहात. म्हणून ब्रह्मदेवापेक्षा मोठे. अच्छा, कधी कधी काय होतं, आता गोष्टींमध्ये वर्णन आहे ना भागवतामध्ये, ब्रह्मदेवाला एक जबाबदारी दिली की तुम्हाला आता हे सगळे ब्रह्मांड बनवायचे आहे. आता ब्रह्मदेवाला काय वाटतं की मीच आता सर्वश्रेष्ठ परमेश्वर आहे, माझ्यावर कोणी नाही. तुम्ही ती गोष्ट ऐकली असेल, ब्रह्मदेवाला मोह झाला. तो म्हणू लागला या कृष्णाची पूजा काय करताय, आता लहान बाळ आहे. त्याने ती लीला केली, गाय वासू सगळे लपवून ते देवाने आपल्या स्वतःहूनच ते सगळे बनवले. तेव्हा ब्रह्मदेवाला कळलं की माझी चूक आहे. ब्रह्मदेव म्हणाले की माझ्याकडे 4 डोके आहे, पण 4ही डोक्यांनी काम केले. चतुर्भुज आहे ना तो, सॉरी चतुरानंद. तर तुम्ही मोठे आहे म्हणून ते चतुश्लोकी भागवत भगवान नारायणाने ब्रह्मदेवाला ऐकवलं आहे की तू लक्षात ठेव, मी तुझ्या आधी आहे. अहमेवा समेवाग्रे नान्यत् जत् सत्परम पश्चादहं यदेतच्च यो शिष्येत सोऽस्मि. मी आहे आणि मीच तुझ्यामध्ये आहे आणि जगही मीच आहे आणि नंतरही मीच आहे. जिथे सगळं जग लीन होईल मीच आहे. अहम 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 प्रभव प्रलय स्थानम निधानम बीजमव्ययम्. ब्रह्मदेवापेक्षा सुद्धा ब्रह्मदेवाचं मी कारण आहे असं देवाने ते सांगितलंय. इथे अर्जुनाने तेच सांगितलं. आणखीन तुम्ही कसे आहात, अनंत देवेश जगन्निवास. तुम्ही अनंत आहात. अनंत म्हणजे प्रत्येक बाबतीत अनंत. बुद्धीच्या बाबतीत अनंत म्हणजे ज्ञान अनंत आहे, शक्ती अनंत आहे, त्यानंतर गुण अनंत आहे, कीर्ती यश अनंत आहे, वैराग्य अनंत आहे. आपल्यासारखं नाही 2 तासाचं 1 तासाचं. नित्य विराग आहे. आणखीन मुक्त आहे, नेहमीच मुक्त आहे. त्यांची मुक्ती अपेक्षित नाही.
त्यांचं सौंदर्य म्हटलेलं आहे अनंत आहे, म्हणून ते एक शब्दच दिलेला आहे, अनंत कल्याण गुण गण निधान झालं. सगळ्या गुणांचे तुम्ही निधान आहात. ज्ञान म्हणा, शक्ती म्हणा, बुद्धी म्हणा, गुण म्हणा, सुख म्हणा, वैराग्य म्हणा, अनंत. अच्छा, आणि अनंत म्हणजे एक आणखीन अर्थ काय? स्थळ काळ वस्तू आहे की नाही. स्थळ काळ वस्तूमध्ये तुम्ही तुमचा अंत नाही, व्याप्त आहात, तर त्या दृष्टीने अनंत आहात. म्हणून तैत्तरीय उपनिषदाने म्हटलेलं आहे, सत्यम ज्ञानमनंतम ब्रह्म यो वेद निहितं गुहायां परमे व्योमन् सोष्णुते सर्वान् कामान् सह ब्रह्मणा विपश्चितेति. खूप छान आहे. म्हणे तुम्ही कसे आहात? म्हणे सत्यम ज्ञानम अनंतम. सत्य ज्ञानरूपा, जड नाही. म्हणे तुमचं ज्ञान कुठे होईल, कसं होईल? तुम्ही अनंत आहात कसं काय? यो वेद निहितम गुहायाम. हृदय उपलब्धी स्थान आहे, हृदयामध्ये तुमची जाणीव. अच्छा, जर तुमची जाणीव झाली तर काय होईल? सर्वान कामान सह अश्नुते. म्हणजे सगळ्या कामना तुमच्या पूर्ण होतात. त्याचा अर्थ असा आहे, सगळ्या कामना पूर्ण झाल्यावर जो आनंद मिळतो तो तुमची प्राप्ती झाल्यावर मिळतो. नाही तर आपण एक एक कामना पूर्ण करत आणि एक एक आनंद मिळत आहे, तर आता अनंत काळापर्यंत केलं तरी काही नाही होणार. म्हणून तुम्ही डायरेक्ट काय करा, त्यालाच प्राप्त. जसं कोणी बॉस आहे, जर तुम्ही त्यालाच पकडलं तर सगळे काम होऊन जातात. नाही तर एकेकडे जात फाईलमध्ये एक एक नोट देत राहा द्यावं. पण एकदम जर टॉप अथॉरिटी, जसं पलंगाचे 4 पाय आहे, एक पायाला आपण उडलं की 3 येतात. असं एकमेकाने उदाहरण. तर इथे म्हणतात की असे तुम्ही अनंत आहात. अनंत देवेश जगन्निवास. जगन्निवास म्हणजे इथे 2 अर्थ होते. 2 अर्थ काय होऊ शकतात सांगा जरा. जगन्निवास सर्व जगामध्ये निवास तुमचा. आणि दुसरा अर्थ काय? जगाचा निवास तुमच्यामध्ये. दोन्ही आहे ना, जगामध्ये तुम्ही आणि तुमच्यामध्ये जग. परत उदाहरण देत आहे, पाण्यामध्ये लाट, लाटामध्ये पाणी. हे जगन्निवास. आणखीन त्वमक्षरं सदसत्तत्परं यत. तुम्ही कसे आहात? तर म्हणे अक्षरम. अक्षर म्हणजे कधीच ज्याचा क्षय होत नाही. आणखीन शंकराचार्य अक्षर तत्वाचं वर्णन कुठे आलेलं आहे? तर म्हणे वेदांतेषु श्रूयते. शंकराचार्य छान वेदांतामध्ये अक्षराचं वर्णन आहे. अक्षर ब्रह्म. आता तुम्ही मुंडकोपनिषद वाचता, त्यामध्ये आहे की नाही 2 प्रकारच्या विद्या आहेत, परा आणखीन अपरा. आणि पराविद्या काय ते लक्षणे सांगितलं आहे. यया तदक्षरम अधिगम्यते सा परा. ज्या विद्येच्या द्वारे अक्षर तत्वाचं ज्ञान होतं त्याला म्हणतात पराविद्या. ब्रह्मविद्या, आत्मविद्या. तर लगेच शंकराचार्यांनी ते लिहिलं वेदांतामध्ये. म्हणजे त्यांना किती लक्षात आहे. असं नाही की आम्ही 4 वर्षापूर्वी मुंडक उपनिषद ऐकलंय, आता आम्ही विसरलोय. लगेच तिथून आणतात. वेदांतेषु श्रूयते. आणखीन इथे म्हणतात सत असत यत
परम. सद असद ते सुद्धा तुम्हीच आहात. आणखीन सद असद याच्या पलीकडे सुद्धा तुम्हीच आहात. हे पहा, एक फार छान गुरुजींनी सांगितलं की देवाबद्दल काय 4 शब्द आहे. 4 शब्द जर तुम्ही लक्षात ठेवलं तर झालं. म्हणे देव सर्व रूप आहे. ठीक आहे, सर्व रूप आहे. दुसरं सर्व कारण आहे. सर्व कारण आहे. आणि तिसरं आहे सर्वातीत आहे. सगळ्यांचं कारण असून सुद्धा तो सर्वातीत आहे. आणखीन चौथं म्हणजे सर्व व्यापक आहे. आता याच्याचा क्रम तुम्ही सांगू शकता, होऊ शकता. सर्व कारण असल्यामुळे तो सर्वरूप आहे, कारण कारणच कार्याच्या रूपात प्रकट होतं. माती काय म्हणाले की मी सर्वरूप आहे, कारण माती सर्व घटांचं कारण आहे. तर सर्व कारण विल बिकम सर्वरूप. अच्छा, आणि आता जे सर्वरूप आहे ते सर्व व्यापक आहे. सगळ्या घटांमध्ये सर्व व्यापक आहे, व्यापक. तर मातीला आपण असं म्हणू शकतो की सर्व व्यापक आहे. आणखीन एक चौथी गोष्ट, सर्वातीत आहे. त्या घटापासून ती अतीत आहे. म्हणजे काय, घट नसताना सुद्धा ती आहे की माती. असं जरुरी थोडी की जेव्हा माती असेल तेव्हा घट असायलाच पाहिजे. तर ती घटातीत झाली. चला, आता सर्वच्या ठिकाणी तुम्ही काय करा, घट कारण, घटरूप, घट व्यापक, घटातीत. म्हणून इथे देवाने सांगितलं मी सत सुद्धा आहे, असतही, सत्य खोट जे काही येते मीच आहे. आता स्वप्नामध्ये तुम्ही जे काही पाहत आहे तुम्हीच आहात, खोट आहे ते सुद्धा मीच आहे. आता लोक म्हणतात चांगलं आणि इथे या जगामध्ये वाईट घडत आहे, तर मग काय देव वाईट आहे? चांगलं वाईट सगळं तेच आहे, त्याच्यावर नाही. ते सुख दुःख पाप पुण्य धर्म. कारण जर तुम्ही 2 विभाग केले तर 2 सत्य होते. म्हणून ब्रह्म आणखीन माया हे दोन्ही कॉम्पिटिटर नाही. ब्रह्म आणखीन माया असो. तर इथे म्हणतात की सत असत. सत्य म्हणजे ब्रह्म, असत म्हणजे जे खोट आहे. आणि त्याच्या पलीकडे सद असत तत्परम. परम म्हणजे त्याच्या पलीकडे ते तुम्हीच आहात असं मला वाटतं. आणि ते अर्जुन म्हणतो की आता जर एवढं सगळं तुमच्याबद्दल कोणाला माहीत झालं की तुम्ही गरीयसे आहात, ब्रह्मदेवाचे कारण आहात, अनंत आहात, जगन्निवास, तर मग नमस्कार का नाही करणार? आता हर्षादीनां नमस्कारस्य च स्थानं त्वं अहोर अर्हो विषय. मग तर तुम्ही आनंदाचे कारण होणारच. आणखीन नमस्कार करण्यास तुम्हीच योग्य आहात असं एकदम स्पष्ट कळेल. आणखीन आता अर्जुनाला तर खूप मजा येत आहे. आता त्याला स्तुती करण्याची खूप इच्छा होते, कारण त्यांनी महात्म्य पाहिलं एवढं. म्हणून पुढच्या श्लोकांमध्ये सुद्धा तो काय म्हणत आहे, श्लोक मी म्हणतो, त्वमादिदेव पुरुष पुराण त्वमस्य विश्वस्य परं निधानम् वेत्तासि वेद्यं च परं च धाम त्वया ततं विश्वमनन्तरूप त्वमादिदेव पुरुषः पुराणः त्वमस्य विश्वस्य परं निधानम्
यथासि वेद्यं च परं च धाम त्वया गतं विश्वमनन्तरूप. भगवान शंकराचार्य म्हणतात पुनः अपि स्तौती. अर्जुन परत स्तुती करत आहे. त्याला समाधान वाटत नाही, त्याला वाटतं अजून नमस्कार, अजून स्तुती. वेगवेगळे शब्द आहे आणि त्याच्यामध्ये वेगवेगळं काय भगवंताचे बाजू. तुम्ही पुराण आहात, तुम्ही निधान आहात. तर आपण उद्या पाहू.